आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नमस्कार, मी अख्तर सिकंदर शेख। मी ह्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या कालखंडासाठी प्रभाग क्रमांक 5 मधून उभा आहे। आदरणीय मनोहरदादा पोटे यांचं भक्कम नेतृत्व आम्ही मानून आणि शुभांगीताई पोटे यांनी मागील 5 वर्षात केलेली भरीव कामगिरी आपण या वार्डात पाहत आहोत। प्रत्येक ठिकाणी चकाचक रस्ते आहेत। त्यांनी जवळपास सर्व भाग विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच या भागात प्रामुख्याने अनेक तसे मूलभूत गरजा आहेत, सोयीसुविधांचे आपल्याला कामे करावे लागणार आहेत। प्रामुख्याने या भागात महादजी शिंदे जो ह्या श्रीगोंद्याचा सगळ्यात मोठा वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, त्याची ती इमारत आहे, त्या इमारतीचे जतन करणे, त्याचप्रमाणे भैरवनाथ मंदिर हे एक क वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे। परंतु आता आपण पाहतो 2 वर्षापासून त्या ठिकाणी खड्डा खोदून ठेवलेला आहे, परंतु जे तथाकथित नगरसेवक होते त्यांना ते खड्डा बुजवता आलेला नाही आणि अनेक मूलभूत समस्या या वार्डाच्या प्रामुख्याने या वार्डात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे। त्यांच्या अनेक गरजा आहेत, त्यांना अनेक कामं आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। त्याचबरोबर जसे आता माझ्यासोबत ॲडव्होकेट दीपाली ताई आहेत, कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान त्यांना आहे, त्याच्यामुळे नगरपालिकेचे जे बारकावे आहेत ते त्यांना जास्त काही वेळ लागणार नाही हे सर्व शिकण्यासाठी। आणि विशेषतः त्यांचे वडील म्हणजे नगरपालिका म्हणलं की नंदकुमार बोर्डे यांचं नाव आपसूक सगळ्यांच्या तोंडातून येतं। म्हणजे अतिशय माहिती असणारे व्यक्तिमत्व, त्यांचेही कन्या त्यात हे वकील, त्यामुळे ह्यांच्याबाबत अधिक काय सांगण्याची गरज नाही, कारण त्यांना लवकर हे सगळं नगरपालिका काय असते काय नाही ते आत्मसात करतील आणि मला असं भक्कम जोडीदार मिळाला आणि आमची जी ताकद आहे आम्ही प्रभागाच्या हितासाठी सर्व नागरिकांच्या सुविधेसाठी लावू अशी मी ह्या मुलाखतीच्या द्वारे ग्वाही देतो। आणि ह्या प्रभागातील सर्व मतदार बंधूंना मी विनंती करतो आणि शहरातील सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी शुभांगीताई पोटे यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह दाबावं। त्याचबरोबर माझे सहकारी ॲडव्होकेट दीपाली ताई आणि मी आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह दाबावं। विशेष म्हणजे असं झालं की आमच्या तिघांचं बी 3 नंबरला चिन्ह आहे, त्याच्यामुळं 1, 2, 3 नाही ह्यांचं मनोहरदादाचं बी 3 नंबर, अख्तर शेख आणि दीपालिता यांचं 3 नंबरचं चिन्ह दाबावं आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी ही या निमित्ताने विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपाली लक्ष्मण उर्फ नंदकुमार बोरुडे। मी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी करत आहे। त्याचबरोबर आमच्या पॅनलचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगीताई मनोहरदादा पोटे, त्याचबरोबर 5A मधून अख्तरभाई शेख हे उमेदवारी करत आहेत, तर 5B मधनं मी स्वतः उमेदवारी करत आहे। या अगोदरही माझे जनतेला आव्हान आहे की या अगोदरही तुम्ही अख्तरभाईंचंही काम बघितलेलं आहे आणि माझे वडील माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांचंही काम बघितलेलं आहे आणि आज आम्ही दोघेही पुन्हा एकदा विकास कामाच्या जोरावरती आपणा सर्वांपुढे उमेदवारी घेऊन आलेलो आहोत आणि हक्काने आपल्याकडे मतदान रूपी आशीर्वाद मागत आहोत। तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आम्हाला आपले आशीर्वाद आमच्यासोबत ठेवावेत। त्याचबरोबर जेव्हा आज आम्ही प्रभागात फिरत आहोत त्यावेळेस आम्ही फक्त प्रचाराचे निमित्त असल्याने आम्ही लोकांकडनं समस्याही जाणून घेत आहोत आणि प्रामुख्याने जर मूलभूत गरजांसोबतच या ठिकाणी कचरा अतिशय पसरलेला आहे, दुर्गंधी सगळीकडे पसरलेली आहे, व्यवस्थित रस्ते देखील नाही आहेत, लोकांना पाण्याच्या ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित बंद पडलेल्या अवस्थेत आहेत। त्यामुळे प्रामुख्याने या गरजांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आधुनिक ज्या काही सुविधा आहेत त्या आम्ही देण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करू, जसं की MPSCच्या UPSCचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी किंवा कॉलेजचे जे स्टुडंट आहेत त्यांना अभ्यासिका वगैरे आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू। लहान मुलांसाठी गार्डन्स वगैरे बनवण्याचाही आमचा या ठिकाणी प्रयत्न असेल। त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी जे काही आम्हाला आमच्या पातळीवर उपाययोजना करता येतील ते अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ती आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी अजून काही नागरिकांच्या समस्या असतील त्या आम्ही समजावून घेऊन तो पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। तरी माझी सर्व श्रीगोंदेवासियांना विनंती आहे की धनुष्यबाण या चिन्हावरील बटन दाबून येत्या 2 तारखेला आम्हा सर्व उमेदवारांना विजयी करा। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवारांनाही मी विनंती करते की 5A अख्तरभाई शेख आणि 5B ॲडव्होकेट दीपाली बोरुडे आम्हा दोघांना प्रचंड मतांनी विजयी करावे।
नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.